राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध आणल्याने सर्व ठेवीदारांच्या पूर्ण आयुष्याच्या जमापुंजीवर बँकेने टाळे ठोकले आहे। या बँकेमध्ये मध्यमवर्गीयांनी आणि कमी मिळकत असणाऱ्या, रोजगारीत जगणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेकडो ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची पुंजी गुंतवली आहे। यामध्ये बऱ्याच सोसायट्यांचे पैसे आहेत। त्या सोसायटी मेंटेनन्स काम आणि रिपेअर त्यामुळे रखडला आहे। यासाठी बँकेच्या खातेदारांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची हे पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आमचा पैसा पूर्णपणे आम्हाला परत मिळाला पाहिजे। आरबीआय आणि DICGC कडून किंवा इतर कोणाकडूनही आम्हाला फक्त आश्वासनं मिळत आहेत। आम्हाला आश्वासनं नको, सहानुभूती नको, आम्हाला आमचे पैसे परत द्या। या मागणीसाठी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील खातेदारांनी वसंत विहार येथील शाखेवर मोर्चा काढला होता। सोसाइटीज 33 लाख से स्टक हियर, कुछ डेवलपमेंट नहीं हो रहा है, पगार नहीं दे रहे हैं वॉचमैन को 3 महीने से। और हमारा खुद का पैसा 21 लाख फंसा है उधर। फैमिली का खर्चे के लिए डाला था, FD के लिए लॉन्ग टर्म FD डाला था 5 इयर्स का, 6 इयर्स का, और क्वार्टरली इंटरेस्ट मिल रहा था, वो भी बंद हो गया अभी तो। शिंदे, मी मार्च 1999 पासून या बँकेमध्ये खातेदार म्हणून आहे। ही वसंत विहार कोऑपरेटिव्ह बँक म्हणून असल्या कारणाने मी तिच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला आणि माझी पेन्शन मी सगळी इथे ठेवली आणि ती आजपर्यंत सुरक्षित होती। पण गेले 4-5 वर्षापासून मला जरा सुद्धा कोणीही बँकेने पण नाही, आरबीआयने पण कोणतीही इंटिमेशन दिली नाही आणि मी त्याच भरोश्यावर आहे। माझे सगळे पेन्शनचे पैसे, जी ग्रॅज्युएटी वगैरे असते ती सर्व इथे अडकलेली आहे। हे बघा, आम्ही सर्व बहुतेक आम्ही सर्व मी पण सिनियर सिटीजन आहे, माझी बायको पण सिटीजन, आमचे सर्व पैसे इथे अडकलेले आहेत। आम्हाला खायला पैसे नाही आहेत आमच्याकडे आता। आम्ही ही बँक चांगली आहे, फक्त वरते जे 4-5 चोर होते बँकेचे चेअरमॅन बिरमॅन त्यांच्यामुळे आणि आरबीआयचे ऑडिटर, तुम्हाला आज सांगतो परत लोकांना माहीत नाही, 5 वर्ष आरबीआय ही ऑडिट करत होते आरबीआयचे। ते काय आरबीआय ऑडिटर झोपले होते का? ठाणे महापालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते। यावर्षी नियोजित वेळेच्या 2 महिने आधीपासून धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। या मोहिमेत आत्तापर्यंत 6337 झाडांपैकी 2753 झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्यात आल्या आहेत। हे प्रमाण सरासरी 45% एवढं आहे। आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणं, शाळा, रुग्णालये, उद्यानं, चौक, बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे। पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टिकोनातून ही छाटणी केली जात आहे। ठाण्यातील पाचपाखडी भागात उभारण्यात आलेलं प्रति तुळजापूर मंदिर हे सगळ्यांचं असेल, या मंदिरावर कुणाचाही ताबा नसेल, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। मंदिरात ज्याप्रमाणे 365 दिवस पूजा अर्चा होते त्याप्रमाणे या मंदिरातही पूजा अर्चा होईल। त्यामुळे हे मंदिर भविष्यात प्रति तुळजापूर मंदिर म्हणून उदयास येईल आणि सर्वसामान्यांचं श्रद्धास्थान बनेल, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे। काळ्या पाषाणामध्ये मंदिर उभारण्यात आलं आहे। थेट तामिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा, कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या। असेंट एडकॉमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ दिवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्याला सुरुवात केली होती। शिखर, कळश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारून ठाण्यात आणण्यात आले। काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला आणि प्रत्यक्षात मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला। लोप पावत असलेल्या हेमांडपंथी शैलीला पुनर्जित करेल अशा प्रकारचं हे मंदिर आहे। हे मंदिर कुठेही 1 इंचही अनधिकृत नाही। याला CC पण आहे, याला OC पण आहे आणि म्युन्सिपाल्टीने हे मंजूर करून त्याची OC आता आमच्या हातात दिलेली आहे। साधारण 1500 टन पाषाण वापरले गेलात। सालेम या तमिळनाडूतील भागातून हा दगड प्राप्त करण्यात आला। मुर्डेश्वर, कर्नाटक इथे त्याचं कोरीव काम झालं। याच्यात कुठेही
सिमेंट, स्टील असे कुठलेही केमिकल युक्त काही वापरण्यात आलेलं नाही आहे. हे प्राचीन काळी जसं लॉक लावून दगड लावायचे तशी इंटरलॉकिंग सिस्टीमनी हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे. मला सांगायला भीती वाटते, पण वास्तुविशारदांचं म्हणणं आहे की 500 वर्ष या देवळाला काहीच होणार नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या 10 पिढ्या गेलेल्या असतील. म्हणजे ठाण्याच्या जडणघडणीमध्ये याच्या पुढे हे देऊळ एक साक्षीदार असेल. या देवळाला जागा महापालिकेने दिली आणि आज हे सुंदर देऊळ जवळजवळ आतमधलं काम पूर्ण झालंय. बाहेरचं अजून काम बाकी आहे. लाइटिंग पूर्ण झालेलं आहे आणि एक प्रेक्षणीय स्थान, पर्यटनासाठी प्रेक्षणीय स्थान म्हणून आता हे नावारूपाला येईल. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. देशाच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होऊनही सामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याचं चित्र निर्माण झालं असून ही परिस्थिती बदलून सामान्य नागरिकांना चांगल्या प्रतीचा न्याय देण्याचं गरजेचं आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी शनिवारी ठाण्यात व्यक्त केलं. देशाच्या घटनेने नागरिकांना विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असून त्यावर घाला घालण्याचं काम होत असेल तर त्याचं संरक्षण करण्याचं काम वकील आणि न्यायाधीशांनी करायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. ठाण्यातील जिल्हा आणि सत्र न्यायालय नूतन इमारतीच्या उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी संपन्न झालं. यावेळेस मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होऊनही सामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी आपल्या न्यायव्यवस्थेतील ज्या उणिवा आणि दोष आहेत
त्याचा विचार करायला हवा. आपण कुठे कमी पडतो याचा देखील विचार करायला हवा. मी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होतो तेव्हापासून हा विचार करतो आहे असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे. संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते. कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली. या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे. कोकम सरबत आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे. ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे. मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे. ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा. आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे. पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. लोणची वगैरे, पापड वगैरे. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणेच्या वतीने तलावपाळी येथे वॉकेथॉन आणि आरोग्य जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणे यांच्या वतीने तलावपाळी येथे आरोग्य जनजागृतीसाठी वॉकेथॉन ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमात शाळेचे विद्यार्थी आणि पालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये स्वास्थ्याची जाणीव निर्माण करणे, स्थूल जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबरोबर जागृती वाढवणं हा होता. शाळेच्या प्राचार्य डॉक्टर निकिता व्ही कोठारी यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमामध्ये सर्व सहभागींसाठी वॉकनंतर सौम्य वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग सत्राचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतर विविध क्षेत्रातील आरोग्य तज्ज्ञांनी मार्गदर्शनपर व्याख्यानं केली. डॉक्टर अपर्णा चव्हाण यांनी श्वसन आरोग्य आणि हृदयाचं आरोग्य कसं जपावं यावर मार्गदर्शन केलं. सुप्रिया केदार पॅथॉलॉजिस्ट यांनी नियमित आरोग्य तपासण्यांचं महत्त्व विशद केलं. तर न्यूट्रिशनिस्ट आणि फार्मासिस्ट अनुराधा जोशी यांनी संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचं महत्त्व पटवून दिलं. या कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थ्यांनी मनापासून सहभाग घेतला. आरोग्याबद्दल सजग राहण्याची प्रतिज्ञा केली. डॉक्टर निकिता कोठारी यांनी उपस्थितांचे आभार मानून आजच्या धावपळीच्या जीवनात नियमित व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं सांगितलं. या उपक्रमामुळे समाजामध्ये आरोग्याबद्दल सकारात्मक संदेश पोहोचवण्यात इंडोस्कॉट्स ग्लोबल ट्रस्ट ठाणे यशस्वी ठरल्याचं देखील निकिता कोठारी यांनी सांगितलं. मी हेच सांगणार, नमस्कार, प्रणाम. आजचा दिवस खूप छान आहे. संडे 27ला आम्ही हा वॉकेथॉन ड्राईव्ह ठेवलेला आहे. आमचा हाच एक हेतू आहे की आम्ही हेल्थला सर्वात जास्त इम्पॉर्टन्स देतो आहे. आमची मुलं ऑलरेडी इकडे प्रेझेंट आहे आणि हेल्थ इज वेल्थ. हेल्थ अवेअरनेस आमच्या लोकांमध्ये नाही आहे बिलकुल पण. म्हणून आम्ही हेल्थला आणि आमच्या मुलांना मेन राईट न्यूट्रिशन, राईट हेल्दी लाईफस्टाईल हे आयोजन केलेलं आहे. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणे याच्या टर्फमध्ये आम्ही इकडून जाणार आहोत तलावपालीला. तलावपालीवरून फुल राऊंड करून इकडे येणार आहोत. पूर्ण आयोजन केलेलं आहे. Jupiter is collaboration with us. We have high intensity, the entire team with us. They are with us and we are here for a noble cause. आपल्या नेशन म्हणतात की आपण ओबॅसिटीला खूप जास्त आपल्या इंडियामध्ये आहे. सो टू कॉम्बॅट ओबॅसिटी वी आर कीपिंग दिस ड्राईव्ह and my parents are with me. Come on everyone,
Health is. And we are going to go for the drive. Thank you so much. ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळे बंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं. काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे. गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली. ह्या वर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला. साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय. असं एकदम विचित्र वर्ष आहे. 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे. आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत. आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे. पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात. तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही, तो पचपचीत पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो, त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे. कुठे नाही आपली घरं झाली, नग्न धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्यांनी. आज उगावाला समुद्रेचा दिसदारी. हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे. हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये. हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे. अरे इथं रस्त्यावरती असं बोंबलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी. माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच तिच्या जिंदगीचं भलं होईल. समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते. काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे. यासाठी पाहिजे संघटना. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना. समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ. लढाऊ मारू, संघर्ष करू, क्रांतीने समता प्रस्थापित करू. जय भीम. जय भीम. जय संविधान. ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही. अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा. एकेकाची कुंडली काढा. त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाहीत तर कोण घेणार. आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत. चरबी आली आहे तुम्हाला, तुम्ही असे नाही ऐकणार. तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला? आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं. इथं फक्त धर्म एक सांगितला जातो, पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात. आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही. काही करा, ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे. ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित. जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित. अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.